राज्यातल्या लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची ई-केवायसी सुरू आहे। त्यातल्या बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसूलही करण्यात येत आहे। यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही। या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, मात्र ही योजना कधीच बंद होणार नाही। आम्ही दिलेलं आश्वासन योग्य वेळी पूर्ण करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। शिवसेना उबाठा पक्षाच्या सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते आज उत्तर देत होते। कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना। कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही, लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही, लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही, विधानसभेत दाखवला की नाही। आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका। या योजनेचे 2,43,00,000 लाभार्थी आहेत आणि त्यातल्या 26 लाखांची तपासणी करण्यात आली आहे आणि त्यापैकी 4 लाखांची सखोल तपासणी केली जाते, अशी माहिती महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। 8,000 सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलाय। त्यांच्याकडून वसुली सुरू आहे, ती येत्या 2 महिन्यात पूर्ण होईल। यासोबतच ई-केवायसी सुरू आहे आणि 31 डिसेंबर ही त्याची अंतिम मुदत आहे, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं। सरकारनं जाहीर केलेल्या योजनेतल्या वाढीव आर्थिक लाभ कधी देणार, बोगस लाभार्थ्यांवरती आणि अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याबाबत सरकार उत्तर देत नाही, असा आरोप करत मंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला। किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीमध्ये स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची हरकत घेणं बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली। भाजपाचे शंकर जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। राज्यात